तू थांब गाडीवर. मी थांबतो, तुम्ही नका थांबू, तुम्ही घेऊन जा. मी थांबेन. नाही तुम्ही थांबा, तो थांबतो इकडे, मी आणि आपण म्हणजे आपण सगळे घेऊन जाऊ, म्हणजे नंतर फक्त एकच ओढ मारायला लागेल, जास्त नको चक्रा. संभाल के अरुण जितना एक टाइम संभाल सकते उतने को ही लेके जाना, सबको लेके जाएंगे हम लोग. बंद करो. रडू नका, रडू नका. चल वर जा. हळूहळू. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पवार. सध्या मी माझ्या डोंबिवली जिथे मी राहतो तिथे एक प्रकरण घडलं आहे आणि तिथे मी आलो होतो. तर या ताई आहेत स्वप्ना पै म्हणून. त्या गेले अनेक वर्षापासून कुत्र्यांना नियमित वर्षाचे 12 महिने खायला देत असतात. एक श्वानप्रेमी, कुत्र्यांवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या या महिला आहेत. नक्की आता एक त्यांच्यासोबत 2 दिवसामध्ये एक प्रकरण घडलं आहे कुत्र्यांच्या बाबतीमध्ये. मला त्या तुम्हाला सविस्तर जे काय घडलं आहे ते सांगणार आहेत. एकदा झालं असं की मी आय एम सॉरी, मी थोडं कॅमेरा शाय आहे. झालं असं की मी दररोज फीडिंग करते वगैरे. काल पण रात्री नियमान म्हणजे नॉर्मल जसं माझं रुटीन आहे त्या हिशोबाने मी फीड केलं. 11:15 फीडिंग संपवलं आणि घरी गेले. आणि आज सकाळी जेव्हा मी माझ्या पेटला त्या ठिकाणी फिरवायला आणत होते त्यावेळेला मी सहज चेक करायची माझी सवय आहे. सगळी मुलं आहेत ना व्यवस्थित, कोणी कुठे मिसिंग नाही ना, किंवा कोणाला गाडी लागून वगैरे काही इजा नाही ना झालेली रात्रभरात वगैरे. तर त्या हिशोबाने मी चेक करत होते तर मला हे 5 पिल्लं आणि त्यांची आई एवढी मिसिंग वाटत होते. बरं, मी सकाळच्या वेळेला बघितलं, मला नाही दिसले. दुपारी परत जाऊन बघितलं, नाही दिसले. आणि मग काही सोर्सेस आहेत माझे, तिथून मला कळलं की ह्यांना रिलोकेट केलं गेलं आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेला काल माझ्या फीडिंगनंतर 11:15 नंतर त्यांना रिलोकेट केलं आहे. रात्री 1:30-2च्या आसपास ही घटना झाली आहे. आणि माणकोलीचा जो ब्रिज आहे चालू होतो त्याच्या अगोदर जो रोड आहे हा तो परिसर आहे पूर्ण, इथे त्यांना हे केलं. आणि मला दुपारी 1 वाजता हे कळलं. जेव्हा मला दुपारी 1 वाजता हे कळलं तिथपासून 3 वेळा मी माझ्या हजबंडसोबत 2 वेळा आणि एकदा रणजित म्हणून माझे मानलेलेच भाऊ आहेत त्यांच्याबरोबर आले. आणि इथे पूर्ण परिसर मी त्यांना बोलवून शोध लावला पण मला ते कुठेच सापडले नाही. आणि शेवटी पर्याय नाही म्हणून मी आमच्या ॲनिमलच्या ग्रुपवरती संध्याकाळी 6 वाजता टाकलं की असं असं आहे. माणकोलीचे जे फीडर्स आहेत ते ॲक्टिव्ह व्हा. जर तुम्हाला अशी माणसं ही मुलं दिसत असतील तर तुम्ही प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा वगैरे. तिथपासून ते बोलणं वाढत त्या ग्रुपमध्ये गेलं. आणि मग असं झालं की पाल ग्रुपचे जे डोंबिवली कल्याण ग्रुपचे जे कोऑर्डिनेटर आहेत मिस्टर अभिजित पाटील, त्यांनी त्यांच्या सहकारी आहेत ते आता बिहाइंड द कॅमेरा आहेत, त्यांना घेऊन त्यांनी स्वतःहूनच मला सांगितलं की ताई तुम्ही जर जात असाल शोधायला किंवा FIR करायची असेल तर मी येतो तुमच्याबरोबर. मग मी त्यांच्याशी कोऑर्डिनेट केलं आणि ते आले. शेवटी माझ्या घरी आले. त्या ज्या संबंधित सोसायटी होती त्यांच्या माणसांशी बोलले, ज्यांनी ही कृती केली होती त्यांच्याशी बोलले वगैरे. आणि आता आम्ही त्यांना माहीत होतं त्यांनी कुठे सोडलं म्हणून त्यांनी बरोबर त्यांच्याच गाडीतून आम्हाला घेऊन आले इथे. आणि आता आम्ही परत घेऊन जातो आहे. 5 टोटल 6 डॉग्स आहेत. तर रिक्षेमध्ये फक्त 3च राहिले म्हणून सध्या 3घांना घेऊन गेलेले आहेत. मी थांबले आहे इथे की जेणेकरून दुसऱ्या कुत्र्याला घेता येईल. त्यांना मी सांभाळते, ते परत त्यांना सोडून इकडे येतील. पण मग ह्या 3घांना आम्ही घरी घेऊन जाऊ. पण मित्रांनो, ज्यांना म्हणजे जे लोक असे प्राण्यांवरती जीव लावतात त्यांनाच त्या गोष्टीची किंमत कळत असते. कृपा करून विनंती आहे की अशा पद्धतीने भले कोणालाही त्रास होत असेल, सोसायटी असेल किंवा अशा माध्यमातून लोकांना त्रास हा होत असतो, परंतु हा त्याच्यावरचा पर्याय नाही की तिथल्या ह्या इतक्या जीव लावतात. आम्ही स्वतः तिथे पाहत असतो. हा पर्याय नाही की कुठेतरी त्या मुक्या जीवांना सोडणे. तर ही अशी ज्या कृती करतात त्या अशा लोकांना ताई फक्त तुम्ही काय सांगाल शेवटचं? माणुसकी जपा. हे खूप रेअर आहे इकडे. सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन आहे पण रिलोकेशन हे सोल्युशन नाही आहे. प्लीज थोडं ह्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे मुक्या जनावरांबरोबर कुठल्याही प्रकारचं कुकर्म करण्या अगोदर आपल्याबरोबर जर ते कोणी केलं तर आपल्याला कसं वाटू शकतं किंवा आपण कसं जगू ह्याचा एकदा जरी माणसाने परत विचार केला ना तर कोणीही या जगात असं
खराब कर्म करणार नाही. कृपया या भावना समजून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.